झीन टपाक डमडम. तर पट्ट्यानो, मी आहे तुमची आजपासून नवी टीचर. अबे वैभव भाऊ, ही तर मॅडम आहे. मग का तुले गडी माणूस दिसून राहिला का? अबे तसं नाही, मला वाटलं. काय वाटलं बे तुले? मला वाटलं हिनं आपल्या वर्गामध्ये नवीन ऍडमिशन घेतला असन, पण ही तर मॅडम निघाली. एक बोलू का बे वैभव भाऊ? एकच कायले बोलतो? 2-4 बोल, 2-4. वैभ्या, तू नका शपथ गिपत घेतली का मोहाली बेइज्जती करायची? कायले 4 चौघांमध्ये मोहाली बेइज्जतीवर बेइज्जती करून राहिला, आणि कायले मोहाली इज्जतीचा फालुदा करून राहिला. मग मले का तो आला इज्जतीचा आचार डालना हो का? कायले गप बसला बे, बोल ना. सुकाईच्या तुने का मले कवट्या महाका आणि तात्या यांचू समजलं का? नाही नाही. मग कायले मोहाली बेइज्जतीवर बेइज्जती करीत राहतो? आता नाही करीत, बोल. वैभ्या भाऊ, मले सांग, तुले का वाटून राहिलं बे? मले का? मले गार गार वाटून राहिलं. अबे तुले गार वाटू नाही तर गरम वाटू, मी ना तुले ते नाही विचारलं. मला सांग, तुले या मॅडम बद्दल काय वाटू राहिलं? मले या मॅडम कमी आणि मॉडेल जास्त वाटून राहिल्या. अबे या मॅडम आपल्याला चांगलं शिकवतील का नाही, आपल्याला जास्त अभ्यास सांगतील का, मारतील का, याबद्दल विचारा लागलो. आणि तू मले मॉडेल आणि गिडेल सांगा लागला. तर पोरांनो, आता आपण हजेरी घेऊ, पण मला तुमचं नाव नाही माहिती. मग सगळ्यात पहिले मी माझं नाव सांगते, मग तुम्ही सगळ्यांनी उठून तुमचं नाव सांगायचं. ठीक आहे ना? हो मॅडम. तर माझं नाव आहे आग लावे मॅडम. का बे ढेबऱ्या, कायले उभा राहिला? बैस खाली, नाही तर असं मारेन ना तुले. मी कुठं काय केलं? वैभव भाऊ, ह्यो खतरनाकच झटका आहे भाऊ. नुसता झटका नाही, प्युअर आळणी मिरचीचा भुकटा आहे, भुकटा. ह्या मॅडम आपल्याला कोणता विषय शिकवतील? इंग्लिश शिकवला. मग ना काय बे? मग काय, मग भेटू पडकामध्ये म्हशी चाराले उद्यापासून. तर चला मग, आता तुम्ही तुमचे नाव सांगा. तुरे, गांधीचं लहानपणीचं व्हर्जन. उठ, उभा राह आणि तो नाव सांग. माझं नाव आहे गण्या केसुळे. तू बैस खाली आता. तुरे, लाल केसाच्या, तो नाव सांग. मला नाव आहे वैभ्या. आणि आडनाव? आडनाव जर हिला सांगितलं तर हिनं मला इंस्टावर सर्च करून पाहिन, आणि मी ना शाळेत नाही आलो तर ही माझ्या घरी पण येईन. हिला आडनावच नाही सांगत. मॅडम, मला आडनाव नाहीये. मग तू का असाच फायदा होईल का बिना आडनावाचा? मला आई बापच नाहीये मॅडम. बैस खाली. तुरे, निया केसाच्या. का बे वैभव भाऊ, तू ना तर आई बापालाच मार्गी लावलं डायरेक्ट. गोप्या चिल्लम चाट्या, तू आलं बघ जो. कायले मामने डोकं घालून राहिलं? ऐ निया केसाच्या, तुले काय म्हणले? तुले ऐकू नाही आलं का? आलं ना मॅडम, आलं. काय म्हणले मग मी सांग बरं? ऐ आलू ले लो, भेंडी ले लो. सुकाईच्या, तो नाव विचारलं मी, तो नाव सांग. माझं नाव आहे मॅडम गोप्या चिल्लम चाटे. आणि इथून पुढं लक्ष द्यायचं मी काय म्हणते त्याच्याकडे. आणि गोप्या चिल्लम चाट्या, तू माझ्या बोलण्याकडे इथून पुढे लक्ष नाही दिलं तर मला तुला ही फरशी चाटवायला काही वेळ नाही लागणार. समजलं ना? हा मॅडम, हा. बैस खाली, केस होया. तू कायले उभा राहिला बे? मॅडम, तुम्ही म्हणे बैस केस होया, म्हणून मला वाटलं उभा राहून पुन्हा बसायचं काय. तू आता चुपचाप बैस बापू, नाही तर तुझ्या डोक्या जेवढे केस आहे ना ते बी नाही ठेवायचे. तुरे, गाजरगावच्या, तुले बोलले बैस खाली. आता ह्यो ढेबऱ्या कायले उभा राहिला? मॅडम, गाजरगावचे नाव मोहलंय. पण मी तुला कवा नाव विचारलं? मग मला पण तोच तर प्रश्न पडला का मी तुम्हाला नाव कधी सांगितलं. काय चालू हे मला काही समजा ना. मला चक्कर येऊन राहिले. झीन टपाक डमडम.